हॅलो एव्हरीवन. सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? खूप मस्त. सो आता आम्ही आलो आहोत फलटणच्या श्रीराम मंदिरामध्ये. ही श्रीरामांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची सुंदर अशी मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही आता राम मंदिरामध्ये जात आहोत आणि खूप असं छान प्रसन्न अशी सकाळी सकाळी दर्शन झालेले आहे. सो आता यापुढे आता आपण बघूया कुठे आलो आहे. इथे आता श्रीरामांचे रथोत्सव जो असतो त्या मूर्त्या आहे, जे रथोत्सवमध्ये श्रीरामांच्या ह्या मूर्त्या असतात आणि खूप असं यांचं सुंदर असं दर्शन घडलेलं आहे आणि खूप छान वाटतं आहे. खूप मस्त असं प्रसन्न वाटतं आहे. खूप ब्लेस्ड फील होत आहे आणि या मूर्त्यांचं रथोत्सवामध्ये आपण रथात ठेवतो आणि यांची यात्रा निघते फलटणमध्ये. सो खूप मस्त आहे असं. हा इथेच बंद झालं का? घ्या. मंदिर बंद करून देतात का? आरती ते कपडे बदलत असतात. मंदिरच्या एकच आरती मिळते का? तिचा हात वर घेतो बघ, हात कपडे बदला. आजीला नाही सोड.
तर दर्शन खूप छान प्रकारे झाल्यानंतर आम्ही आदिशच्या मामांकडे आलो आणि हे आहे मामांचे घर आणि ह्या आहे घराबाहेरचा त्यांची बाग आणि खूप अशी सुंदर पद्धतीने त्यांनी बाग अशी लावली आहे, खूप छान सजवली आहे. आणि हे जे नारळाचं झाड आहे ते मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो तेव्हा हे ओवीच्या हाताने लावलेलं हे नारळाचं झाड आहे. सो हे खूप छान पद्धतीने असं वाढलं आहे आणि खूप सुंदर असं ही बाग आहे. हे बघून खूप अशी मन आमचं प्रसन्न होऊन गेलं आणि ओवी सुद्धा खूप छान मोकळेपणाने एन्जॉय करत आहे. मोगरा पण मोगरा पण आहे. मामाचं घर आहे. हे आहे पानाचा वेल खूप वाढलेला आहे. सो इथे आमच्या दोघी पण आया पानांचं वेल खायची पानं आहे ती तोडत आहे आणि त्याचा मनसोक्त आनंद घेत आहे. आणि ओवी सुद्धा खूप छान अशी घेते आहे. मस्त असं ओवीने मोकळ्या वातावरणामध्ये मामांच्या घरी खूप एन्जॉय केला. तिच्या मामा आजोबांच्या घरी तिला खूप आवडलेले आहे. ती खूप सुंदर अशा पद्धतीने खेळते आहे. ओवी पाणी शी शी ओवी गंदी. काय बोलतोय ओवी? काय करते तू? इकडे बघ. हा ओवीला मस्त वाटतंय. तिला इवन असं शेतात वगैरे पण छान वाटत. बापरे बाप. इकडे ओवी शी. इथे आता मामांच्या घरून भरपेट असा इडली सांबार चटणीचा नाश्ता करून आम्ही आता निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला, म्हणजेच आमच्या पुढील प्रवासाला. आमचे आता पुढील प्रवास कोण आहे होत आहे. सो इथे ओवीच्या आवडत्या दोन बुबू म्हणजे बुबूंना ओवी बाय करते. ती खूपच खुश आहे. बुबूला खेळवताना तिला खूपच मजा येते. तिला इतका आनंद होतोय बुबू बघितल्यावर. सो ती खूपच हॅपी आहे आणि आम्ही आता सगळ्यांना बाय करून आम्ही आता निघालो पुढच्या ते म्हणजे गोंदवलेकर महाराज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिरामध्ये. सो चला तर मग आपण भेटूया गोंदवलेला. सो चला आता गोंदवलेला जाऊया. मला बसा. पुढसून गेलं ना का? चला बसा. हे देखील पुढच्या वर्षी मस्त बोले.
गेले. त्यांच्यापैकी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे एक होते. सो त्या दिवशी गोंदवलेकर महाराजचं दर्शन घ्यायचं हे आमचं ठरलेलं होतं. हे गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असून ते सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून खूपच जवळ आहे. त्यांच्या धर्मामध्ये विठ्ठल भक्ती व पंढरीची वारी असून खूप पूर्वीपासून लौकिक होते. सो श्री महाराजांचे मूळ नाव गणेश होते. त्याच्यानंतर आम्ही खूप असं सुंदर दर्शन घेतलं. आम्हाला त्या दिवशी सुद्धा तिथली आरती मिळाली आणि श्रीरामांचा जयघोष करत सगळ्यांनी खूप छान अशी पद्धतीने आरती केली. आणि आरती झाल्यानंतर तिथे खूपच असं छानपैकी दर्शन घेतलं समाधी मंदिरात जाऊन. आणि ते दर्शन घेऊन आम्हाला खूप असं छान वाटतं आणि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सो आरती झाल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन रांगेत आम्ही उभं राहिल्यानंतर मस्त असं समाधीचं दर्शन घेतल्यानंतर ओवीला खूप छान असा प्रसाद मिळाला आणि सगळे सण म्हणत होते ओवी खूप भाग्यवान आहे, तिला प्रसाद मिळाला आणि ती पण खूप खुश होती. आणि त्याच्यानंतर आम्ही जातोय आता प्रसाद घ्यायला. ओवीला प्रसाद मिळाला, मँगो बर्फी मिळाली ना ओवीला. ओवीला मँगो बर्फी मिळाली ना. वाजता चांगला येतो, हो ना, वाजता चांगला खिचडी मसाले भात तो आवडतं आपल्याला. छोटी छोटी सुंदर असा खिचडीचा आणि गव्हाच्या लापसीचा प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर आम्ही निघालो इकडे प्रल्हाद भक्त शेगाव शेगाव सारखं एवढं मोठं आहे. तिथे त्यांची समाधी निवासस्थान
आणि शनी मंदिर या वास्तू आहे. सो आम्ही त्याच्यानंतर समाधी उतरव 2 मिनिटं. थोरले राम मंदिर, थोरले राम. दत्त मंदिर, शनी मंदिर येथे बाबाचे दर्शन केले आणि गणपतीच्या दिवसाला लागले. सो आता आम्ही निघालो आहे पंढरपूर श्री विठ्ठलांच्या दर्शनाला. शेवटच्या घासापर्यंत गरम होतं. निघताना वाटेमध्ये खूप सुंदर असं पावसाचं वातावरण झालं होतं. पाऊस नव्हता पडला पण पावसाचं वातावरण खूप छान होतं. सो आता आम्ही पंढरपूरच्या दिशेने हे ढग ढग इकडे बघा ना. ते डार्क करतात, पांढरं करतात ते. दाखवते. सो चला तर मग आता जाऊया पंढरपूरला. श्री विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी पावसाला उभीला आणि जसं आम्ही पंढरपूरला पोहोचलो तिथे आमचं खूप छान असं पावसाने स्वागत केलेलं आहे आणि खूप छान जोरात असा पाऊस पडल्यानंतर आम्ही थोडंसं बाजूला थांबल्यानंतर आम्ही दर्शनाकडे निघालो. पंढरपूर शहर हे कशा पावसाला कशी ओवी भिजली पावसामध्ये है ना पिलू. शासकीय ठिकाण आहे. हे भीमा नदीच्या चंद्रभागा काठावर आहे आणि पंढरपूरला पंढरी असे म्हणतात. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस आहे. भीमा नदीच्या उजव्या तीरावर खूप सुंदर असं पंढरपूर असं वसलेलं आहे. पंढरपूर पांडुरंग. सो आता आम्ही दर्शनाला जाणार आहे पंढरपूर. ओवी कुठे हाय कर इकडे बघ बघ काय हाय करा. पावसासोबत पंढरपूरमध्ये प्रस्थान केलं. चिवचिव कुठे आली. खूप असा मला इंटरेस्ट होता. सो पंढरपूरच्या दर्शन माताच्या दर्शन जाऊ दे तुम्ही चला पुढे मी आणतो. त्यांचं दर्शन घेतलं आहे वटवृक्ष मंदिराचं आणि त्याच्यानंतर मंदिराच्या अन्नचित्रामध्ये आम्ही महाप्रसादाचं ग्रहण केलं आणि त्याच्यानंतर माझं सुंदर असं अवतार खूप दर्शन घेऊन आम्ही थांबलो होतो. दर्शनानंतर आम्ही असं सुंदर महाप्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही आजूबाजूचा हा परिसर बघत आम्ही अक्कलकोटमध्येच मुक्काम केला. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. Till then, take care. Bye. Live, laugh, and love. Enjoy. Bye bye.